बघ ताई, आपण एवढ्या लांबून आलोय, कुणी दरवाजात तरी विचारायला आले का आपल्याला? चल इथून. अगं हे परत काय जातेस? तू विसरलीस का आपल्या दादाचं लग्न झालंय आणि ह्या घरात वहिनी नावाची एक नोकर पण राहते. अगं मी तर विसरले. चल आता तिला नाचूया. चल लेकिन एक सेकंड. ही बाई इथे काय काय वहिनी, आम्ही दोघी कधीच्या बाहेर बसलो का? पाणी वगैरे द्यायची पद्धत आहे की नाही? अगं कशी असणार, हिच्या घरच्यांनी हे सगळं शिकवायला पाहिजे ना. काय नाही ग, लव्ह मॅरेज करून आणले ना हिला, आता काय भोगा. अगं ताई, तुला माहितीये का, धोंड्याच्या महिन्यात मम्मीने आपल्या दोघींसाठी काही नाही केलं, पण वहिनीसाठी चांदीच्या पट्ट्या केल्या. काय बोलतेस? एवढं दोघींचं गळायला लागलं काय? हो, पण मी पण लय हुशार आहे. हे बघ, मी पट्ट्याच चोरी करून आणल्या. हो अगं चांगल्या वजनदार आहेत की ग पट्ट्या. हे मस्त केलंस तू, माझ्याकडून काहीतरी शिकलीस. अगं आता अशी काय ठेवतेस, कुणी येण्याच्या पहिले लपवून टाक. हो हो हो. अय ग, खूप जास्त डोकं दुखतंय, खूप जोरात डोकं दुखतंय. अगं सुची काय झालं? आता तर बरी होतीस, अचानक कसं डोकं दुखायला लागलं? अगं काय नाही झालं, वहिनी निघाली माहेरी म्हणून सोंग आणले. काय बोलतेस? हुशार आहेस तू सुची. एक काम कर, तू आराम कर. अगं मम्मी, सुचीचं खूप डोकं दुखतंय, डॉक्टरकडे न्यावं लागते वाटत तिला. अगं सुची, हे काय तू बिछाना कशा काढलायस? अगं हे वहिनीने दिलाय, बोलली जाऊन तुम्ही हॉलमध्ये झोपा, मी बेडरूम मध्ये झोपणार आहे. आणि तू मान हलवत बिछाना घेऊन आलीस? अगं विसरलीस का, आपण नंदा आहोत ना, आपला वचक असला पाहिजे. आपण एक काम करूया, तिच्याच बेडरूम मधून तिला हाकलून काढूया आणि आपण तिथे झोपूया. हो चल, माझोडी कुठली मला अशी बोलते, आपण दोघी तिची वाटच लावूया. चल चल.